श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर यंदा गुढीपाडवा जो आहे तर तो 19 मार्चला साजरा केला जाणार आहे. तर गुढीपाडव्याचा सण जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. हा जो दिवस आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. म्हणूनच या दिवशी अनेक शुभ कामं जी आहेत तर ती केली जात असतात. या दिवशी केलेल्या कोणत्याही सेवेचं, उपायाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं फळ आपल्याला कितीतरी हजारो पटींनी प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या दिवशी बघा अनेक जण सोने, चांदी, नवीन वाहन, नवीन घर अशा वस्तूंची खरेदी करत असतात. आता सोन्याचे भाव इतके वाढलेले आहेत की या दिवशी बघा सर्वांनाच सोने किंवा चांदी खरेदी करणं शक्य होत नाही. अशा वेळी बघा आपण आपल्या घरामध्ये सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे. यामुळं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल, चहूबाजूने आपला श्रीमंतीचा योग सुरू होईल, वर्षभर घराची आर्थिक भरभराट होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं बघा तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला याची सगळी जी माहिती आहे तर ती मिळून जाईल. तर 19 मार्चला गुढीपाडवा असणार आहे. तर या दिवशी अमावस्यासुद्धा आलेली आहे. तर अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की या दिवशी गुढी उभारावी का, गुढीचं पूजन कधी करावं. तर बघा ही जी अमावस्या आहे फाल्गुन दर्श अमावस्या तर ती 18 मार्चला बुधवारी सुरू होत आहे सकाळी 8:25 आणि या अमावस्येची समाप्ती बघा 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:53 होत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये उदयतिथीनुसार हा जो दिवस आहे तर सकाळी जरी अमावस्या असली तरी या अमावस्येची समाप्ती ही 6:53 होत आहे. आणि 7 नंतरनं जो दिवस आहे म्हणजेच चैत्र मासारंभ हा होत असून त्या दिवसापासूनच बघा चैत्र नवरात्राची सुद्धा सुरुवात होत आहे. आणि ही अमावस्या 6:53 संपल्यामुळं तिथून पुढे चैत्र महिना जो आहे तर तो सुरू होणार आहे. आणि गुढीपाडवा हा जो आहे तर तो चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीला साजरा केला जात असतो. आणि म्हणूनच हा जो गुढीपाडवा आहे यंदाचा 2026 मधला तर तो गुरुवारी 19 मार्चलाच साजरा केला जाणार आहे. आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारत असतो. त्यासोबतच या दिवशी अनेक शुभकामं ही जी आहेत तर ती करत असतो. तर आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी 7 नंतरनं आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता किंवा अगदीच हा उपाय करण्या अगोदरच तुम्ही एक दिवस ही जी वस्तू आहे तर ती आपल्या घरामध्ये घेऊन येऊ शकता. यामुळं आपल्या घरामध्ये बघा अनेक अडचणी असतात, आर्थिक अडचणी, आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसते, आपल्याला हातामधून पैसा हा अनेक वेळा अनेक कारणांसाठी, छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खर्च होत असतो. तर बघा आपला जो महिन्याचा जो खर्च असतो तर तो खूप असतो आणि अशा वेळी आपल्याकडे 1 रुपयाही शिल्लक राहत नाही किंवा आपण आपल्या घरामध्ये कितीही काबड कष्ट करा, मेहनत करा तरीही त्याचं फळ मिळत नसेल, म्हणजेच तशी लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत नसेल, तर तुम्ही हा एक उपाय या गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करू शकता. तर हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असणार आहे. मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असणार आहे. आणि जर या मराठी नवीन पहिल्याच वर्षीच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही ही शुभ वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घराची वर्षभर आर्थिक भरभराट होत राहील. तर त्यासाठी बघा आपल्याला आपल्या घरामध्ये गुढी जी आहे तर ती अगोदरच उभारून घ्यायची आहे आणि नंतरनं हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी बघा तुम्हाला एक कमळ बीज जे असतं, कमळगट्टा जो म्हणतो आपण, तर तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. कमळ बीज आता बघा हे जे
बीज आहे तर ते आपण जिथं पण देवपूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला अगदी 5 ते 10 रुपयांना हा बी आहे तर तो मिळून जाईल. आता बघा तो या अमावस्येच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशीच घरी आणावा असं काही नाही. तुम्ही या पूर्वीसुद्धा तुमच्या घरामध्ये घेऊन येऊ शकता. फक्त हा बीज नवीन असावा. आणल्यानंतर बघा तुम्हाला एक स्वच्छ ताम्हण घ्यायचं आहे. त्या अगोदर तुमची नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आता या दिवशी तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असल्यामुळं तुम्हाला दिव्यामध्ये तेल जास्त मावेल इतपत मोठा आकारानं असा दिवा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतरनं तुम्हाला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये तुम्हाला त्या अगोदरच बघा एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतरनं त्याच्यावरती मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतरनं एक स्वच्छ ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हणामध्ये हे कमळ बीज ठेवून ताम्हणामध्ये कमळ बीज ठेवल्यानंतरनं आपल्याला सुरुवातीला बघा ते गंगाजलानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा गंगाजल त्याच्यावरती सोडायचं आहे आणि नंतरनं हे कमळ बीज आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरनं स्वच्छ पुसून घेतल्यानंतरनं एक लाल रंगाचा स्वच्छ कापड नवीन घ्यायचं आहे. आता ते आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर अंथरून घ्यायचं आहे. तिथं अंथरल्यानंतरनं त्याच्यावरती बघा आपल्याला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे. त्यानंतरनं त्या प्लेटमधील तांदळावरती आपल्याला हा कमळ बीज ठेवायचा आहे. तर घेताना तुम्हाला जर ओला कमळ बीज मिळाला म्हणजेच नवीन रोप तयार होणारा असा कमळ बीज मिळाला तर तुम्ही तो देखील घेऊ शकता आणि नाही मिळाला तर अगदीच तुम्हाला स्क्रीनवरती जसा दिसत आहे तसा जरी घेतला तरीही चालणार आहे. आता ठेवल्यानंतर त्या कमळ बीजाबरोबरच आपल्याला काय करायचं आहे, त्या तांदळावरती 5 काळे मिरे आणि त्यासोबतच तुळशीची वाळलेली एक काडी देखील ठेवून घ्यायची आहे. त्यानंतरनं आपल्याला तिथंच ही जी प्लेट आहे तर ती उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्हाला जो पण येत असेल तर त्या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा आणि नंतरनं या लाल कापडावरती आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे. संपूर्ण दिवसभर आपल्याला ही जी प्लेट आहे तर ती तिथेच ठेवायची आहे. दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित ठेवायचा आहे. आता संध्याकाळच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे, यातील कमळ बीज या 5 काळे मिरे आणि तुळशीची जी काडी आहे तर ती आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायची आहे. आता कमळ बीज जे आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं आणि कमळाचं फूल जे आहे तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यासोबतच काळे मिरे जे आहे तर ते आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जे आहे, वाईट शक्ती आहे तर ते काढून टाकण्याचं काम करत असतं. आणि तुळशीची काडी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप जी तुळस आहे, तुळशीला बघा आपण साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो तर ती स्वतः साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि अशी ही काडी आपण या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत. म्हणजे या 3 वस्तू तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून याची पोटली तयार करायची आहे. आता ही पोटली तयार केलेली आहे तर ती अभिमंत्रित झालेली आहे आणि अशी ही पोटली आपल्याला बघा या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती ठेवून द्यायची आहे. आता मुख्य दरवाजावरती आतील बाजूला बघा कुठे पण जिथे जागा असेल अशा ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. मग ती तुम्ही डाव्या बाजूला सुद्धा ठेवू शकता किंवा उजव्या बाजूला सुद्धा ठेवू शकता. तर आतील बाजूला ठेवायची आहे, कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवून द्यायची आहे. या दिवशी बघा आपल्याला मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक देखील काढायचा आहे, उंबरठ्याची पूजा करायची आहे. अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. कारण की असा जर एक उपाय किंवा ही जी वस्तू आपण आपल्या घरामध्ये आणलेली आहे तर ती स्वतः लक्ष्मीचं आसन आहे आणि त्या आसनावरती सतत बघा माता लक्ष्मी या विराजमान असतात आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहावी यासाठी असा हा एक कमळ बीज आपण आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. यामुळं आपल्या घरातील आर्थिक अडचणी तर दूर होतीलच, आपल्या जे श्रीमंतीचे योग आहे तर ते सुद्धा सुरू होतील. आपल्या घरामध्ये वर्षभर जी भरभराट आहे आर्थिक तर ती होत राहील. घरात धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही.
तर असा हा एक उपाय प्रत्येकानं आवर्जून या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करा. याचा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.